सोलापूर जिल्ह्यात एक खळबळजनक घटना घडली आहे। आपल्या पोटच्या मुलाची एका बापाने निर्गुण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। आरोपी बापाला या घटनेअंतर्गत अटक करण्यात आली आहे। आरोपीचे नाव विजय आपल्या पत्नी आणि मुलासह सोलापूर शहरात राहतो। मुलाला विषारी औषध देऊन त्याची हत्या केली आणि त्याचा मृतदेह नाल्यात फेकला। मृत मुलगा 9वीत शिकत होता। मिळालेल्या माहितीनुसार मुलगा फोनवर ॲडल्ट कंटेंट पाहायचा आणि मुलींची छेडछाड केल्याच्या प्रकरणी विजयला तक्रारी येऊ लागल्या। या गोष्टीला कंटाळून बापाने मुलाची हत्या केली आहे। विजयने मुलाला कामानिमित्त बाईकवरून बाहेर नेले। तुळजापूर येथे काम असल्याने दोघेही घरातून निघाले। तेथे त्याने मुलाला विषारी औषध पाजले। त्यानंतर तो बेशुद्ध झाला आणि त्याचा मृत्यू झाला। विजयने त्याचा मृतदेह घराजवळील नाल्यात फेकून टाकला। ही घटना 13 जानेवारी रोजी घडली। त्यानंतर 14 जानेवारीला मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली। पोलिसांनी तातडीने मुलाचा शोध घेण्यास सुरुवात केली, परंतु काहीच हाती लागले नाही। पोलिसांनी सतत विजय आणि त्याच्या पत्नीची चौकशी केली। त्यानंतर हे प्रकरण समोर आले। पोलिसांनी चक्र फिरवत या घटनेचे रहस्य समोर आणले। चौकशी समोर मुलाच्या हत्येचे गूढ समोर आले। विजयने खुनाची कबुली पोलिसांना दिली। मुलगा फोनवर अश्लील व्हिडिओ पाहत बसायचा आणि शाळेतून देखील त्याच्या अनेक तक्रारी यायच्या। यामुळे मुलाला संपून टाकण्याचा त्यांनी कट रचला। विजयच्या पत्नीने देखील मुलाच्या हत्येचे रहस्य लपवून ठेवले होते। विजयवर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। 28 जानेवारीला पोलिसांनी विजयला अटक केली आहे।